भुवनेश्वर कुमार. IPL इतिहासामधला पहिला आणि एकमेव फास्ट बॉलर ज्यांनी 200 किंवा त्याहून जास्त विकेट्स घेतल्यात. आणि भुवनेश्वर कुमार जेव्हापासून RCBच्या सेटअपमध्ये आलाय, एक वेगळाच अवतार आपल्याला बघायला मिळतोय. तो जो विंटेज भुवनेश्वर कुमार होता, ज्यांनी बॅक टू बॅक पर्पल कॅप जिंकले होते, 2016-17चा जो भुवनेश्वर कुमार होता, तो पुन्हा कुठेतरी आलाय असं आपल्याला दिसून येते. किंवा त्याहून पेक्षा जास्त डेंजरस भुवनेश्वर कुमार आपल्याला दिसतोय. ज्या प्रकारे भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्स विरुद्ध बॉलिंग केली आहे ना, ती जी परफेक्ट लाईन आणि लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप असेल, इन स्विंग, आउट स्विंग. जर तुम्ही इंडियन क्रिकेट फॉलो करत असाल लहानपणापासून आणि तुम्हाला बॉलिंगमध्ये इंटरेस्ट असेल, फास्ट बॉलिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्कीच भुवनेश्वर कुमारची बॉलिंग ॲक्शन ट्राय एकदा करण्याचा तरी प्रयत्न केलाच असेल. इतकी स्मूथ, इतकी सिंपल, इतकी सरळ जी ॲक्शन आहे बॉलिंगची भुवनेश्वर कुमारची, पोएट्री इन मोशन जे बोलतो ना आपण इंग्लिशमध्ये, जेव्हा भुवनेश्वर कुमार बॉलिंग करत असतो. मी मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. मुंबई इंडियन्स हारली याचं दुःख तर मला आहेच, पण भुवनेश्वर कुमारला अशा प्रकारे परफॉर्म करणं, क्रुशियल मुवमेंटला तो बॅटिंग करायला येतो जेव्हा मुंबई इंडियन्स मॅच जिंकते असं वाटतं. वाईड आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल ओव्हर कव्हर्स 6ला मारतो भुवनेश्वर कुमार आणि तो दाखवून देतो की भाई थांबा, तुम्ही फक्त माझ्या बॉलिंगवरती नका जाऊ, मी टीम इंडियासाठी माझ्या बॅटिंगने सुद्धा मॅचेस जिंकून दिल्यात. मी तोच भुवनेश्वर कुमार आहे. आणि तो जो षटकार त्याने जो मारला ना, भुवनेश्वर कुमार ग्रेटनेस, त्याच्यावरती त्यांनी स्टॅम्प मारलाय, त्याची ऑथॉरिटी आहे. 2025चे त्याचे स्टॅट्स बघा. 14 मॅचेस, 17 विकेट्स, 28चा काहीतरी ॲव्हरेज, 9मध्ये काहीतरी इकॉनॉमी रेट होती. आणि इकॉनॉमी रेट जास्त होती कारण का त्या सीझनमध्ये सगळेच बॉलर्स मार खात होते. डिफिकल्ट ओव्हर्स टाकणं, पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करणं, डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करणं, हे सगळं भुवनेश्वर कुमार करत होता आणि ते चूक पण नाही आहे. 2026मध्ये तर तो त्याचा बेस्ट इयर होतोय की काय IPL मध्ये असं वाटतंय. कारण का अजूनपर्यंत 11 मॅचेस खेळलाय, 21 विकेट्स ऑलरेडी घेतलेत, 15चा काहीतरी ॲव्हरेज आहे. इकॉनॉमी रेट फक्त 7मध्ये आहे. आपण जसप्रीत बुमराला द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम बॉलर बोलतो, टीम इंडियासाठी असेल किंवा IPL मध्येही असेल. भुवनेश्वर कुमारचे तुम्ही इकॉनॉमी रेट बघा आणि विकेट्स कॉलम सुद्धा बघा. जेवढेही वर्ष तो IPL खेळलाय, 2 वर्ष अशी आहे जिथे 9ची इकॉनॉमी आहे, 1 वर्ष असं आहे जिथे 8ची इकॉनॉमी आहे, बाकी सगळ्या वर्षांमध्ये एक तर 7 किंवा 6ची इकॉनॉमी आहे. याला ग्रेटनेसच बोलतात, याला ग्रेट फास्ट बॉलर बोलतात. हे जसप्रीत बुमराचे स्टॅट्स आहेत, हे भुवनेश्वर कुमारचे स्टॅट्स आहेत. तुम्ही इकॉनॉमी रेट जर बघितली दोघांची तर ऑलमोस्ट 7मध्ये आहे, ते सेमच आहे. भुवनेश्वर कुमार कुठेतरी अंडर द रडार जातो. 1-2 सीझन्स खराब गेले, 1-2 सीझन्स खराब होण्याचेही जाऊ शकतात जेव्हा तुम्ही एवढा मोठा करिअर तुमचा IPLचा असतो तेव्हा. जसप्रीत बुमराची ग्रेटनेस जास्त होते कारण का ज्या प्रकारे तो मॅचेस जिंकवून देतो टीम इंडियासाठी, टफ सिच्युएशन्समध्ये, टेस्ट क्रिकेट असेल किंवा व्हाईट बॉल क्रिकेट असेल. पण जेव्हा तुम्ही स्टॅट वाईज कंपॅरिझन करता, भुवनेश्वर कुमार जास्त मागे नाही आहे. आणि त्याची जी ग्रेटनेस आहे ती आपण मान्य केली पाहिजे. ही इज एजिंग लाईक अ फाईन वाईन.